नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, ती म्हणजे कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते कर्जमाफीचे पैसे जमा केले जाणार आहेत। महाराष्ट्र शासन यांच्या जे काही अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपण आल्याच्या नंतर पाहू शकता की शेतकऱ्यांनी कर्ज खात्याला आधार संलग्न करावे असं सहकार विभागानं आवाहन केले आहे। जून 29, 2026 रोजी नेमकं ही काय माहिती सांगण्यात आलेली आहे सविस्तर आपण मुळी पाहणार आहोत। पाहू शकताय की राज्य शासनाने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणलेली आहे। त्याच्या अंमलबजावणी एकदम अंतिम टप्प्यात आहे। या योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना लवकर मिळण्याची शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँक शाखेत द्यावी असं सहकार विभागानं केलेलं आहे। नेमकं आता काय केलं जाणार आहे, सर्वप्रथम अगोदर आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 7 जुलै पासून तुमच्या खात्यामध्ये जे काही शेतकरी पात्र असणार आहेत, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची एकूण रक्कम जी असेल ती जमा होणार आहे। आणि अशी एकूण जर पाहिलं तर या योजनेमुळे महाराष्ट्रामधील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता तर काय चालू आहे तर सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच या योजनेची पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची माहिती ही अपलोड करणं सुरू झालेलं आहे। आणि जे अपलोड झाल्याच्या नंतर पात्र शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विशिष्ट कर्ज खाते निहाय नंबर दिला जाणार आहे। म्हणजे जो काही व्हीके नंबर आपण म्हणतो ई-केवायसी करण्यासाठी म्हणजेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी नंबर दिला जाणार आहे। आणि त्यांची जी काही ई-केवायसी केली ती ई-केवायसी केल्याच्या नंतर पात्र शेतकऱ्यांची जी काही यादी असणार आहे अपलोड केली जाईल सर्वप्रथम। त्यानंतर मग त्यांच्या याद्या तयार होतील। त्या याद्या बँक शाखेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, तलाठी कार्यालयामध्ये आणि जे काही आपले सरकार पोर्टल आहे त्या पोर्टलवरती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक जे काही यादीमध्ये नाव असेल त्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। पूर्ण झाल्याच्या नंतर शासनाकडून थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची रक्कम जी काही असेल ती त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये। ह्याच्यामध्ये जर लाभ मिळालेले शेतकरी जे काही असतील तर चालू हंगामासाठी नव्याने कर्ज घेण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये पात्र असणार आहेत। आणि सर्व बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की या योजनेमधील पात्र सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज ते घेऊ शकणार आहेत। योजनेची वैशिष्ट्ये आणि त्रुटी जर पाहिलं तर आपण सर्वप्रथम 2 लाखापर्यंतची कर्ज माफी ही केली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये जे काही नियमित कर्जदार असणार आहेत त्यांना 50,000पर्यंतच दिली जाणार आहे। आणखीही याच्यामध्ये कुठल्याही बदल करण्यात आलेला नाहीये। 2 लाखापर्यंत देण्यात आलेला आहे। आणि 2 लाखाच्या वरचे जे काही शेतकरी असतील त्यांनी 2 लाखाच्या रुपयाच्या वरील जी काही रक्कम आहे ती बँकेत भरल्यानंतर त्यांना 2 लाखाच्या कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे। नियमित कर्जदारांना सुद्धा 50,000चं प्रोत्साहन हे दिले जाणार आहे। आणि विशेष म्हणजे 50,000 प्रोत्साहन अगोदर सुद्धा जर घेतलेलं असेल तरी सुद्धा याच्यामध्ये त्यांना दिले जाणारच आहे। या योजनेचा उद्देश केवळ कर्जमाफी देणे एवढाच नसून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि राज्यातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय बँकेत जाऊन आपले कर्ज खाते चेक करावे आणि त्या खात्याशी आधारशी संलग्न करून घ्यावे असं आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती सहकार विभागानं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आधार प्रमाणीकरण करतात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुरू व्हायला होणार आहेत। म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 7 जुलैच्या नंतर पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीचे हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। ई-केवायसी प्रोसेस सुरू झाली की लगेच त्यावरती व्हिडिओ आला जाईल। तर ई-केवायसी कशा पद्धतीने करायची त्यावर आपण व्हिडिओ सध्या तर बनवत आहोत, तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर येणार आहे। अशा पद्धतीचे हे छोटंसं अपडेट आहे। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।